तर महाविकास आघाडीचा विधान परिषद निवडणुकीचा तिढा सुटलेला आहे आणि कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघामध्ये उमेदवार उतरवणार याची घोषणाही करण्यात आली आहे। एकूण 17 मतदारसंघांपैकी काँग्रेसच्या वाट्याला 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 3 जागा मिळाल्या। 2 जागांवर अद्याप तिढा कायम आहे। विधान परिषद निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी मुंबईमध्ये तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली। त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला। एकूण 17 पैकी 15 जागांचा तिढा सुटलाय। नांदेड आणि नाशिक या 2 जागांबाबत अद्याप चर्चा सुरू असल्याचं सपकाळ यांनी स्पष्ट केलंय। काँग्रेस ह्या 8 ठिकाणी चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, बीड आणि लातूर आणि पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर अशा 8 ठिकाणी काँग्रेस लढत आहे। तर UBT शिवसेना जी आहे हे या 4 ठिकाणी लढत असून रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली आणि संभाजीनगर या ठिकाणी UBT लढत आहे। तर NCP ही पुणे, ठाणे आणि सातारा, सांगली या 3 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ही लढत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।